औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आषाढी वारी बंदोबस्ताचा आढावा घेतला. पोलीस महासंचालक सदानंद दाते हे पुणे येथून वाहनाने निघून पुणे ग्रामीण, सातारा व सोलापूर ग्रामीण हद्दीतील पालखी मार्गाची पाहणी केली. संबंधित विभागाचे अधिकारी यांना सुरक्षेसाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. मुक्ताई पोलीस संकुल पंढरपूर येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या संदर्भाने येणाऱ्या भाविकांची संख्या, शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षा याबाबतची त्यांनी माहिती घेतली. तसेच जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर येथे सुरू केलेल्या एकात्मिक नियंत्रण कक्ष याबाबत माहिती घेतली. पोलीस विभागाकडून लावण्यात येत असलेल्या बंदोबस्ताची माहिती देखील त्यांनी घेतली. नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, महाद्वार चौक, वाळवंट या भागात पायी चालत फिरून बारकाईने माहिती देखील घेतली. पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देखील दिल्या. या आढावा बैठकीस राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी S कार्तिकेयन, झेडपीचे CEO जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.